कौतुकाची थाप द्यावी याच्यासाठी आयोजित केले। सुमन बन सरसज उठी जय यांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून कार्यक्रमास मोलाचा वेळ काढून उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे अनुभव ऐकले। प्रथम तुमचं नाव सांगा सर। माझं नाव शशी थेटे। काय सांगाल सर आज कार्यक्रमाविषयी? तर आजचा जो सेवांकूरचा जो कार्यक्रम होता, मुलांनी जे काही विचार व्यक्त केले आणि तो जो काय एक आठवडा त्यांनी तिकडे घालवला त्या गावामध्ये आणि तिथं त्यांना जी काही एनर्जी मिळाली, त्यातनं मी तुम्हाला सांगतो हा अनुभव त्यांना पूर्ण आयुष्यभर पुरणार आहे आणि यातनंच लीडर घडतील। आणि ही सगळी मुलं जी आहेत त्यांच्याकडे आज मला जाणवतं आहे की यांच्यामध्ये लीडर बनण्याची पूर्ण क्षमता आहे आणि मला खरंच खूप आनंद होतो। आणि सेवांकूरच्या ही जी ॲक्टिव्हिटी आहे किंवा हा जे उपक्रम आहे याच्याबद्दल खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे। थँक्यू सर। तुमचं सुद्धा कौतुक करण्यासारखं थोडंसं आपला स्वतःचा अनुभव सांगा सर, काय आपलं कुठल्या क्षेत्रात आहे? मी कटिंग टूल मॅन्युफॅक्चरिंग करतो। माझी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे संभाजीनगर आणि पुणे दोन्ही ठिकाणी, प्लस युरोपमध्ये पण एक मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे माझी। आणि आम्ही इंजिन बनवण्यासाठी लागणारे जे टूल आहेत ते मॅन्युफॅक्चरिंग करतो आम्ही। त्यामध्ये ऑलमोस्ट भारतामध्ये 600 कस्टमर आहेत माझे आणि 22 देशांना एक्सपोर्टही करतो आम्ही। किती वर्कर्स आहेत आपल्याकडे? माझ्याकडे भारतामध्ये साधारणपणे 250 लोक काम करतात आणि बल्गेरियामध्ये एक 45 लोक काम करतात। माझं नाव डॉक्टर जयेश रमाकांतराव तळणकर। मी परभणी जिल्ह्यामध्ये पूर्ण्याला असतो। सेवांकूर भारत नावाने महाराष्ट्रभरामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरही अन्य काही राज्यामध्ये सेवांकूर भारत या नावाने वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये काम चालतं। दरवर्षी एक ॲक्टिव्हिटी होते, अनेक ॲक्टिव्हिटीप्रमाणे 1 वीक फॉर नेशन म्हणजे APJ कलामांचं जे युवकांना आवाहन होतं की ड्युरिंग व्हॅकेशन 1 वीक फॉर नेशन, ह्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्याच्या नंतर त्यांचा जो सुट्ट्यांचा काळ असतो त्या काळामध्ये आपण एक 300 वैद्यकीय विद्यार्थ्यांना, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असं दोन्हीपणाने सर्व पॅथी म्हणजे अगदी MBBS असतील, BDS असतील, आयुर्वेद असतील, होमिओपॅथी असतील, सर्व पॅथींच्या विद्यार्थ्यांना भारत देशामध्ये जिथे कुठे वनवासी भाग आहे, उपेक्षित समाज आहे, अशा समाजामध्ये आपण घेऊन जातो। विद्यार्थी शाळेमध्ये नुसतं भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत हे जे म्हणतात, तर त्याची खरी अनुभूती विद्यार्थ्यांना व्हावी, ह्या सगळ्यांचं प्रत्यक्ष आयुष्य विद्यार्थ्यांनी जवळून अनुभवावं। आणि होतंही तसं, विद्यार्थी ते सर्व जवळून अनुभवतात आणि त्यांच्याकडून जी काही आपुलकीची भावना विद्यार्थ्यांना भेटते, जे काही प्रेम भेटते, त्यातून विद्यार्थ्यांना पण तिथून पुढं ती सगळी शक्ती विद्यार्थ्यांमध्ये ती तशी राहते आणि त्या पद्धतीनं आपल्या उर्वरित आयुष्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची वर्तन मात्र तसंच राहतं। नाव सांगितलं?